डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याचं आरोग्य सेविकेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या आरोग्य सेविकेमध्ये कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे, कोणाचं सिलेक्शन झालेलं नाही, कोणाचं बाकी आहे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तत्पूर्वी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ज्यांचे मार्क्स मी सांगतो त्या कट ऑफच्या वर आहे, अशा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। आतापर्यंत या ठिकाणी ज्यांना असं वाटत आहे की डबल अकॅडमीचा तुमच्या यशामध्ये थोडासा जरी वाटा असेल तर सगळ्यांनी ह्या ठिकाणी आपला जो मेसेज व्हॉट्सअपच्या नंबरवर पाठवायचा आहे, आपला फोटो पाठवायचा आहे, जेणेकरून वेगवेगळे कार्यक्रम इन फ्युचर होणार आहेत। अशा सगळ्या कार्यक्रमांना तुम्हाला मला निमंत्रण द्यायचं आहे। त्यासाठी तुमचा पत्ता, तुमचं नाव आणि तुमचा फोटो ह्या सर्व गोष्टी मला पाठवायच्या आहेत। तसंच या ठिकाणी ज्याचं सिलेक्शन झालेलं नाही आहे अशाने कोणतंही टेन्शन न घेता येणाऱ्या भविष्याचा वेध घ्यायचा आहे। भविष्यामध्ये जीएनएम साठी 718 पद आहेत। या ठिकाणी रेल्वेमध्ये तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता, त्याची तयारी करू शकता, किंवा कल्याण, डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद, संभाजीनगर आणि कोल्हापूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या मनपाच्या या ठिकाणी जाहिराती येणार आहेत। त्यामध्ये एएनएम ला सुद्धा काही जागा आहेत आणि जीएनएम ला तर आहेत। त्याची तयारी तुम्ही आतापासून करू शकता। लक्षात ठेवा, बरेच लोकांचं सिलेक्शन न होण्याचे कारण काय की वेळेवर आलं की त्या ठिकाणी काय अभ्यास करणं 1 महिन्याचा सुरू असं नसतं चालत। तुम्हाला धीरे धीरे त्या ठिकाणी अभ्यास करायचा असतो। एकाच वेळेस जर 100 वडे खाल्ले तर जमीन का नाही, तेच 10 आज 2 उद्या 2 असं खाल्लं तर ते परवडतं। तसंच या ठिकाणी एकदम अभ्यास करायचा नाही, स्टार्ट पासून तुम्ही जर अभ्यास केला, आतापासून जर तयारी केली तर तुम्ही जीएनएम नक्कीच होऊ शकता, एएनएम नक्कीच होऊ शकता। मग भले तिथं 4 जागा का असू द्या ना, किती 4, वेळेवर काही होत नाही, वेळेवर तहान लागली म्हणून त्यासाठी आपण एक ऑफर दिली होती 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधन निमित्त 3000 रुपयामध्ये वर्षभर बॅच। किती? 3000 रुपयामध्ये वर्षभर बॅचची ऑफर दिली होती। ही ऑफर आपल्यासाठी 3 तारखेपर्यंत मी या ठिकाणी अजून खुली ठेवलेली आहे। 3 तारखेपर्यंत ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये तुमचा आरोग्य सेविका, आरोग्य जीएनएम तसंच सॅनिटरी इन्स्पेक्टर ह्या तिन्ही चारही बॅचेसची तयारी होते। तसंच इतर सरळ सेवेच्या ज्याही बॅचेस असतील, परीक्षा असतील, त्यांची सुद्धा तुमची तयारी होऊ शकते। तसंच तुमच्यापैकी ज्या महिलांचं सिलेक्शन झालं नाही आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा महिलांना 520 पदांची जाहिरात येत आहे अंगणवाडी सुपरवायझरची। जे पद आहे S13 ग्रेडचं, किती ते पद तुम्ही जॉईन करू शकता। तुमचं जे पद आहे ते S8 ग्रेडचं आहे। साधारणतः 18 वर्ष वरचं पद मिळण्यासाठी किंवा तेवढा पेमेंट मिळण्यासाठी तुम्हाला लागू शकतो, तेवढं पेमेंट S13चं मिळून घेऊ शकता। तर अशा ऑफरचा या ठिकाणी आपण लाभ घ्यायचा आहे आणि पटापट बॅच जॉईन करायची आहे। बॅचमध्ये लाईव्ह क्लास असतात, रेकॉर्डेड असतात, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही बघू शकता। तर आता आपण बघूया की ऍक्च्युअल मध्ये रिझल्ट कसा लागला, कट ऑफ किती लागला आहे तो। तर या ठिकाणी एकूण ज्या जागा आहेत 143 पेसाच्या जागा आहेत, टोटल 259 जागा आहेत। त्यापैकी 34 जागा खुल्या गटाच्या आहेत आणि समांतर आरक्षण जर सोडलं 2, 5, 2, 1, 3 समांतर आरक्षण सोडून 21 जागा या ठिकाणी ओपनच्या आहेत। किती? 21 जागा ओपनच्या आहेत, 10 जागा दिव्यांगच्या आहेत, धनात 3 आहेत। तर या ठिकाणी आपल्याला मोजायचं आहे, समजा आता या ठिकाणी भजक एनटीसीची 4 जागा आहेत। किती? एनटीसीच्या 4 जागा आहेत, समांतर आरक्षण सोडून 3 जागा आहेत। तर एनटीसीचा कट ऑफ कसा आहे, हा कसा काढायचा हा आपण मोजू, त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा कट ऑफ सुद्धा काढता येणार आहे। तर सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक करून ठेवा, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे अपडेट्स कधीही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट येऊ शकते। तुमच्याकडे एवढा वेळ नसतो की दररोज त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी आहे, टेन्शन घेऊ नका, ठीक आहे। तर आता आपण बघूया, एकूण 21 जागा आहेत आणि या ठिकाणी एनटीसीच्या 3 जागा आहेत। तर सुरुवातीला 21 जागा आहेत ओपनच्या, सरळ अंतर्गत सोडून, तर तर या ठिकाणी कट ऑफ हा जास्त लागलेला नाही। 130 गुणावर पहिले 2 विद्यार्थी आहेत, तिसरा 128 वर आहे, चौथा 120 118 वर आहे। तर या ठिकाणी या सगळ्यांचं अभिनंदन कोण आहे, ममता मॅडम, ममता झाडे, काजल हे आपले त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत ऑलरेडी। तर या ठिकाणी आपण आतापर्यंत 3000चा आकडा आपला क्रॉस झालेला आहे, 3000 विद्यार्थी सिलेक्ट आपले झालेले आहेत। तर या ठिकाणी सुरुवातीला 21 लोक जे आहेत ते ओपन मधून लागलेले आहेत। किती? 21 लोक ओपन मधून लागलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपला या ठिकाणी क्रमांक आपण शोधायचा आहे। तर इथं जो ओपनचा कट ऑफ आहे, 21वी व्यक्ती ही आहे भूमेश्वरी पटले। तर या पटले आहेत, पटले जे काय असेल, या ठिकाणी जो ओपनचा कट ऑफ आहे तिथं खूप जास्त लागलेला आहे, 112 गुणांवर लागलेला आहे। किती? ओपनचा कट ऑफ 112 गुणांवर लागलेला आहे। आणि त्याच्यानंतर एनटीच्या किती जागा आहेत आपल्या? 3। तर आपण तिथून मोजायचं NT1 NT2, म्हणजे आणखीन आपल्याला कट ऑफ समजेल।
तर इथं एनटीच्या 3 जागा असल्यामुळे जास्त महिलांनी इथे फॉर्म भरलेला नसणारच आहे. मला माहिती आहे महिला खूप हुशार असतात. एनटी 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 इथं एससीच्या लोकांनी खूप फॉर्म भरलेले दिसतात. NT1 NT2 NTDच आहे. ठीक आहे, एनटीचा कट ऑफ काढणं आपल्याला पॉसिबल नाही, तर आपण एससीचा कट ऑफ काढूया. या ठिकाणी एससीच्या एकूण 17 जागा आहेत. समांतर आरक्षण सोडून ह्या 2 गेल्या अंशकालीन, एक भूकंप, 3 माजी सैनिक, तर 17 पैकी 10 जागा आहेत समांतर आरक्षण सोडून. किती? एससीच्या 10 जागा आहेत. आता 21 सोडून एससीच्या 10 पर्यंत घ्यायचं, तेवढं सिलेक्शन. बाकी सगळ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तर ठीक आहे, आपण एससीचाच बघूया आपण या ठिकाणी. तर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात एससीच्या महिलांचं सिलेक्शन होईल, मला याची गॅरंटी नाही आणि होणार पण नाही. बघा 21 जागा इथं आपण सोडल्या. ओपनचे जे आहे समांतर आरक्षण सोडून किती जागा होत्या? 21 जागा होत्या. तर ह्या 21 आपण सोडल्या. 114 वर कट ऑफ लागलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला मोजायचं एससीच्या 10 जागा, कारण की एससीच्या समांतर आरक्षण सोडून किती आहेत? 10 जागा. कारण की इतर जागेवर तुम्ही अप्लाय करू शकता का नाही? इतर जागेवाले जर व्हिडिओ बघत असाल तर तुमचा कट ऑफ हा त्याच्या खाली जाणार. तुमचं सिलेक्शन फिक्स असणार पण तुमचा कट ऑफ खाली जाणार. बघा इथं SC1 SC1 SC2 SC1 SC2 आपण बघूया किती लागलेला आहे. SC3 SC4 SC5 SC6 SC7 SC8 SC9 SC10 SC11 SC12 SC13. तर बघा या ठिकाणी SC13वा क्रमांक यांचा आहे आणि 47 नंबरलाच आहेत वैश्वी गोंडणे. तर या ठिकाणी एससीचा जो कट ऑफ आहे 104 गुणांवर लागलेला आहे. किती? 104 गुणांवर आहे. म्हणजे एससी पेक्षा खाली ज्या महिला असतील त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही. 99.99%. मात्र वरचे ओपन वाल्यांकडे जर डॉक्युमेंट नसतील, त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात फॉर्म टाकला असेल, 2 ठिकाणी रिझल्ट लागला असेल, तर मात्र तेथे त्यांचं हमखास सिलेक्शन झाल्यामुळे 2-4 जागा खाली येऊ शकते. मात्र इथं मी जे बघितलं तर इथं एससीचे एवढे कॅन्डिडेट आहेत, या सगळ्या एससीचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही. आणि पहिला असा गडचिरोली जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये सगळे पास झाले सर्वजण लागणार नाहीत. बघा हे जे एससी आहेत खाली 88 89 90 हे जे आहेत एवढे टोटल, या सगळ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे इथं एससीचा कट ऑफ किती लागलेला आहे? 104 पेक्षा जास्त गुण असलेल्या सर्व लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे. अशा तऱ्हेनं तुम्हाला तुमच्या कास्टचा कट ऑफ या ठिकाणी काढायचा आहे. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला त्याबद्दल धन्यवाद. बॅच ज्यांनी जॉईन केलं असेल त्यांनी जॉईन करा. नंबर तुमच्याकडे आहे. भविष्यामध्ये तुमचं वर्ष आणि जीवन वाया जाऊ नये म्हणून तुम्ही इतर परीक्षेची सुद्धा तयारी करायला पाहिजे. थँक्यू.